हॅलो एव्हरीवन, तर काल होती महाशिवरात्रीसाठी मी माझ्या घरच्यांसाठी बनवली होती चटाकेदार उपवासाची थाली, म्हणजे फराळाची थाली बनवली होती. गोडमध्ये बनवलं होतं मी रताळ्याची खीर. तर ती रेसिपी तुम्हाला शेअर करायची आहे, तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. करायला अगदी सोपी आहे, खायला खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे. जर घेतलेलं आहे आपण एक रताळं, त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, त्याचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता रताळ्याला मस्तपैकी खिसून घ्यायचं आहे. आता आपण खिसलेलं रताळं थोडं साईडला ठेवणार आहे. आता एका पॅनमध्ये घ्यायचं आहे आपल्याला तूप. त्या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट जे आहे ते फ्राय करून घ्यायचे आहे. तर ड्रायफ्रूट्समध्ये मी घेतला आहे बदाम, काजू आणि मनुका. तुम्ही तुमच्या आवडीने ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहे. मी अख्खे ड्रायफ्रूट्स फ्राय केलेले आहे. तुम्ही वाटलं तर त्याला कट करूनही घेऊ शकता. अख्खे ड्रायफ्रूट्स खाताना खूप स्वादिष्ट लागतात. आता फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. त्याच पॅनमध्ये मी तुपामध्ये जे आपण खिसलेलं रताळं आहे त्याला छान असं कलर चेंज होईपर्यंत आणि रताळं नरम होईपर्यंत त्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. मग अशा पद्धतीने छान त्याचा कलर चेंज होतो बघा. थोड्या वेळातच ते मस्त भाजलं जातं छानपैकी खमंग असं. आता भाजलेल्या रताळामध्ये आपण टाकणार आहे आपल्या आवडीनुसार साखर टाकायची आहे. तुम्ही गुळही टाकू शकता, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ते गोड करून घ्यायचं आहे. आता साखरेचं जोवर पाणी सुटत नाही, पाक होत नाही, तोवर त्याला मस्तपैकी आपल्याला शेकून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे, आलटून पालटून घ्यायचं आहे बघा. छान साखरेचं पालक सुटलं की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दूध. यामध्ये मी 1 वाटी दुधाचा वापर केलेला आहे. साधं नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे बघा. गरम करून थंड केलेलं दूध आहे, फ्रीजचं दूध नाही आहे बघा. छानपैकी आपल्याला मस्तपैकी दूध टाकायचं आहे. त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याला छानपैकी आपल्याला गदगद अशी उकळी काढायची आहे, म्हणजे आपली खीर जी आहे ती अगदी पौष्टिक होईल, अगदी बासुंदीसारखी टेस्ट लागते. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मस्त स्वादिष्ट अशी आपली रताळ्याची खीर तयार होते. छान त्याला उकळी काढायची आहे. छान खीर उकळल्या गेली की त्यामध्ये टाकायचं आहे आपण जे फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स होते ते टाकायचे आहे. मी अख्खेच ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे, तुम्ही त्याला कट करूनही टाकू शकता. मस्त लागते बघा. तुम्ही यामध्ये आणखी ओल्या नारळाचं खिसही टाकू शकता. आता टाकायचं आपल्याला विलायची पूड. गॅस बंद करायचं. तयार आहे आपली रताळ्याची मस्त स्वादिष्ट अशी खीर. मस्त गरमागरम खीर आपल्याला सर्व करायची आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नसेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि उपवासाची थाली पाहिजे असेल तर खाली लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून उपवासाची थाली बघू शकता. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.